पुण्यात वैष्णवी हगवणे हिच्याप्रमाणेच एक घटना घडली आहे। एका 22 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, हुंडा म्हणून देऊनही सासरच्या मंडळीचा जाच चालू असल्यामुळे वैष्णवीने स्वतःला संपवलं आहे। दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथे एक 22 वर्षीय विवाहिता हुंडाबळी ठरली आहे। माहेरच्या मंडळींनी दुचाकी घेण्यासाठी 50,000 रुपये न दिल्याने तिला जाच चालू होता। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे वैष्णवी हगवणे हिच्या प्रमाणे आणखी एका विवाहितेने आत्महत्या केली आहे। विशेष म्हणजे ही विवाहिता अवघ्या 22 वर्षाची असून लग्नाच्या 5व्या महिन्यातच तिने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती। या घटनेला होऊन फक्त 1 महिना उलटला असून या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या याच हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त केला जात आहे। आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय विवाहितेचे नाव पूजा निर्वळ असे आहे। पूजाचा मृत्यू प्रकरणी पती गजानन निर्वळ आणि ननंद राधा यांच्या विरुद्ध छळ केल्याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र फक्त गुन्हा दाखल करून पोलीस शांत बसले आहेत। या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत। लग्न झाल्यानंतर अवघ्या 5व्या महिन्यातच पूजाने आत्महत्या केली होती। दुचाकी घेण्यासाठी पूजाच्या माहेरच्यांनी 50,000 रुपये दिले नव्हते। याच कारणामुळे गेल्या अनेक दिवसापासून तिला छळ केला जात होता। परिणामी या जाचाला कंटाळून तिने आत्महत्याचं टोकाचं पाऊल उचललं होतं। दरम्यान आमच्या मुलीची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलीस आम्हाला सहकार्य करत नाहीत असा आरोप पूजाच्या कुटुंबियांनी केला आहे। तर पोलिसांना याबाबत विचारलं असता या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। ही घटना ऐकून याविषयी काय वाटतं, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आपण जर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।